आज बघा, आज गुरुपौर्णिमा म्हणून देवाला दाखवण्यासाठी नैवेद्य करते आहे छान असे लाडू. तर म्हटलं चला तुमच्यावर शेअर करूया. तर चला रेसिपी पटकन बघूया. त्यासाठी बघा मी 2 वाटी आहे ना बेसनाचं पीठ घेतलं आहे, किंचित मीठ घेतलेलं आहे, हळद घेतली आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना ते पीठ असं छान घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं टाकायचं कारण बेसनाचं पीठ चिकट असतं म्हणून त्याला पाणी खूप कमी लागतं. तर पीठ बघा असं भिजवायचं आहे आणि वरून थोडंसं तेल लावून ना त्याला 2 मिनटं बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवूया. तेल गरम करत ठेवल्या इथे आता बघा पोलपाटाला आणि लाटण्याला ना चांगलं तेल लावून घ्यायचं आणि इथे पिठाचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर बघा आता सर्व पिठाच्या अशा मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तेल पण गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम करून होऊन द्यायचं आणि मग पुऱ्या त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत. ते बघा आणि पुऱ्यांचा रंग आहे ना जास्त लाल पण नाही आणि जास्त फिकट पण नाही, असं मीडियम कलरचा काढायचा आहे. पुऱ्या बघा थंड करून मी ते चांगलं त्याचा असं चुरा करून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याचे बारीक चुरा करायचा आहे. ते खूप छान असे बुंदीच्या लाडूसारखे हे लाडू तयार होतात आणि त्याची चव पण अप्रतिम लागते. तर बघा असं दाणेदार असे आपल्याला बुंदीच तशी का आपण तयार करतो आहे तसं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघा आता कढई गरम करत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून ना त्याचा आपल्याला साखरेचा 1 तारी पाक तयार करायचा आहे. हे बघा 1 तारी पाक तयार करायचा आहे. पाक मस्त तयार झालेला आहे बघा, 1 तार येते त्याला. त्याच्यामध्ये थोडंसं मी मनुके घेतलेले आहेत आणि जो आपण मिश्रण तयार केलं आहे लाडूचा तो आपण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाव चमचाभर वेलची पावडर टाकलेली आहे, 1 चमचाभर तूप टाकते आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून ना ते आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर बघा ते पूर्ण असं सुक्कं तयार होतं मिश्रण लाडूचं आणि छान त्याचे असे लाडू वळले जातात बघा. मस्त लाडू हे तयार होतात. एकदम असे बुंदीचे लाडू असतात ना तसे एकदम लाडू लागतात. हे चवीला तर अप्रतिम दिसतात बघा कसले भारी. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. मी आज खास गुरुपौर्णिमेस देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून आज हे लाडू केलेले आहेत आणि तुमच्यावर शेअर करते. लाडू बघा छान असे तयार झाले. देवाला पण नैवेद्य दाखवले. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा.